नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपला विषय आहे मेथीचे दाणे किंवा मेथीची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे। त्याच्यातही आपण आज बघणार आहोत कुणी खावे कुणी खाऊ नये, खाताना काय काळजी घ्यावी, खाण्याची योग्य पद्धत कोणती व योग्य वेळ कुठली। तर चला बघूया। मेथी ही एक औषधी वनस्पती आहे जिचा आपण पाककृतीमध्ये, औषधोपचारमध्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापर करत असतो। आयुर्वेदात मेथीला दीपन, पाचन, वात, कफ शामक, वेदशामक असे गुणधर्म आहेत। तिचा उपयोग आपण आजार निवारण्यासाठी, स्नायूंचा मजबूतपणा वाढवण्यासाठी, स्त्रियांचे विकार असतील ते चांगले करण्यासाठी आणि पचनतंत्र सुधारण्यासाठी आपण मेथीचा वापर करतो। मेथीचे गुणधर्म जर म्हणाल तर रस म्हणजे चव ही कटू, कडवट, गुण जे आहे ते जड आहे, स्निग्ध आहे, पोटेन्सी जी आहे ती उष्ण आहे, विपाक जो आहे तो कटू दोषांवर परिणाम, वात व कफ नाशक आहे व पित्ताला किंचित वाढवते। आता बघूया मेथी दाणे किंवा मेथीची भाजी खाण्याचे फायदे कुठले। तर पहिलं म्हणजे मधुमेह नियंत्रणात ठेवते। मेथीच्या दाण्यांमध्ये गॅलॅक्टोमॅनम नावाचे फायबर असते जे शुगरचे शोषण मंदावते, यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते। टाईप 2 डायबिटीस असणाऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरतं। दुसरं म्हणजे पचन संस्थेसाठी लाभदायक आहे। मेथीमध्ये फायबर्स व अँटीऑक्सिडंट्स असतात। आम्लपित्त, अपचन, गॅस, पोटदुखी यावर फायदेशीर ठरतं। सकाळी उपाशीपोटी मेथीचं पाणी घेतल्यास पचन सुधारतं। त्यानंतर हृदयासाठी हितकारक आहे। कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतं, हृदयविकाराचा धोका कमी करतं। त्यानंतर वजन कमी करण्यासाठी तर खूपच उपयुक्त आहे। फायबर आणि गॅलॅक्टोमॅननमुळे भूक कमी लागते, मेटाबॉलिझम वाढतं। मेथी पाणी पिल्याने फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान होते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते। त्यानंतर केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे। केस गळती, कोंडा, टक्कल पडणे यावर मेथी खूपच उपयुक्त ठरते। मेथीचा लेप केसांना लावल्यास केस मजबूत होतात, त्वचेला तेज आणि नितळपणा सुद्धा येतो। त्यानंतर महिलांच्या ज्या काही समस्या आहेत जसं PCOS, PCOD, अनियमित पाळीचे दुखणे यावर सुद्धा खूप फायदेशीर ठरतं। गर्भाशयाची ताकद वाढवतं, स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये दूध वाढवण्यास मदत करतं। त्यानंतरचा फायदा म्हणजे सांधेदुखी व सूज यावर सुद्धा खूप फायदेशीर ठरतं। मेथीमध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आहे। सांधेदुखी, गुडघेदुखी, सूज कमी करण्यास मदत होते। मेथी गरम करून बांधल्यास खूप आराम मिळतो। त्यानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढवतात। अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांमुळे इम्युनिटी सुधारते, सर्दी, खोकला, ताप यावर चांगला परिणाम होतो। त्यानंतर बद्धकोष्ठता आणि मूळव्याधावर सुद्धा उपयोगी ठरतं। फायबरयुक्त असल्याने मल साफ होतो, पोट साफ होणं, गॅस कमी होणं, मलावरध नष्ट होतो, त्यामुळे मूळव्याध, पाईल्स यावर उपयुक्त ठरतं। त्यानंतर आता बघूया मेथी कोणी खावी। तर मेथी हे आधी सांगितल्याप्रमाणे आज डायबिटीस असणारे रुग्ण जे की रक्तातील साखर कमी करतं किंवा नियंत्रणात ठेवतं। त्यानंतर बद्धकोष्ठता ज्यांना आहे, पचनतंत्र बिघडलेले जी लोक आहेत त्यांनी खाणं योग्य ठरतं। त्यानंतर स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी जे की दूध वाढीस मदत करतं। त्यानंतर वजन कमी करू इच्छिणारे, त्यानंतर संधिवात, सांधेदुखी असलेले यांना सुद्धा मेथी खाणं खूप फायदेशीर ठरतं। त्यानंतर PCOS, अनियमित पाळी असणाऱ्या स्त्रियांना हार्मोनल बॅलन्स होतात। त्यानंतर कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर असणाऱ्यांना सुद्धा खाणं योग्य ठरतं। आता बघूया कोणी खाऊ नये। तर गर्भवती स्त्रिया, मेथी ह्या उष्ण स्वभावाच्या असल्याने गर्भाशयावर ताण येऊ शकतो, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचं आहे। त्यानंतर अतिसार, जुलाब असणारे जे रुग्ण आहेत, कारण याच्यात फायबर अधिक असल्याने त्रास वाढू शकतो। त्यानंतर हायपोग्लायसेमिया असणारे व्यक्ती म्हणजे रक्तातील साखर खूपच कमी होऊ शकते, म्हणून त्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचं आहे। किंवा शस्त्रक्रियेनंतरचे जे रुग्ण असतील म्हणजे मेथीचे गुणधर्म आहे रक्त पातळ करणारे असल्याने ज्यांची शस्त्रक्रिया झालेली आहे त्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचं आहे। आता बघूया खाताना काय काळजी घ्यायची आहे। पहिले तर मेथीचे दाणे खूप कमी प्रमाणात खायचे आहे, जास्त खाल्ल्यास पचनदोष, गॅस निर्माण होऊ शकतात। त्यानंतर थंडीच्या दिवसात व पावसाळ्यात
मेथी ही उष्ण आहे म्हणून योग्य प्रमाणात घ्यावी. मेथी दाणे खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून खावेत, अन्यथा पचनाला त्रास होऊ शकतो. त्यानंतर कुठलंही औषध घेत असाल म्हणजे डायबिटीज, BP, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही मेथी सेवन करायचे आहे. त्यानंतर योग्य पद्धत व वेळ कोणती? मेथी दाणे रात्री 1 चमचा दाणे भिजवून सकाळी उपाशीपोटी चावून खावेत किंवा मेथी पाण्याचा वापरही तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी करू शकतात. त्यानंतर मेथीची भाजी तर सर्वांनाच माहिती आहे. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही खाऊ शकतात. तूप, हिंग, जिरं, लसूण लावून भाजी करावी, त्यामुळे पचनास मदत होते. त्यानंतर इतर प्रकारेही सर्वांनाच माहीत आहे. मेथी पराठा, मेथी थालीपीठ, मेथी डाळ या प्रकारेही तुम्ही मेथीचं सेवन करू शकता. पण लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचं आहे. अति प्रमाणात सेवन करायचं नाही आहे. ज्यांची पित्त प्रकृती आहे, अतिसार आहे, यांनी सुद्धा खाताना काळजी घ्यायची आहे. आयुर्वेदामध्ये मेथी संधिवात, वातदोष कमी करण्यासाठी उपयुक्त म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मेथी खाणं हे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर उत्तम ठरतं. त्यामुळे मेथीचा आहारात समावेश करा, पण तोही प्रमाणात. तर ही होती आजची माहिती. कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.